जागतिक बँकेच्या कर्जातून MRDP अंतर्गत प्रस्तावित विकास कामांसाठी आवश्यक असलेला 30% स्थानिक हिस्सा नेमका कोण भरणार? शासन हा हिस्सा अदा करणार असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात असले तरी त्या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय अथवा आदेश अद्याप सभागृहासमोर का ठेवण्यात आला नाही, असा सवाल उपस्थित करत उपमहापौर गजानन मगदुम यांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे. 30% हिस्सा कोणामार्फत अदा केला जाणार याबाबतचा अधिकृत शासन निर्णय महासभेपूर्वी सादर करावा, अन्यथा 13 ऑगस्ट रोजीची विशेष महासभा होऊ देणार नाही, असा आक्रमक इशारा मगदुम यांनी दिला आहे. MRDP अंतर्गत विविध विकास कामांच्या प्रस्तावावर 22 जुलै रोजी झालेल्या महासभेत चर्चा झाली होती. त्यावेळी प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या 30% स्थानिक हिस्स्याची जबाबदारी नेमकी कोणाची, हा मूलभूत प्रश्न उपमहापौर गजानन मगदुम यांच्यासह अन्य नगरसेवकांनी उपस्थित केला होता. त्यावर प्रशासनाकडून हा हिस्सा महाराष्ट्र शासनामार्फत अदा केला जाणार असल्याची तोंडी माहिती देण्यात आली होती. मात्र केवळ तोंडी आश्वासनाच्या आधारावर कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी कशी द्यायची? शासन हिस्सा देणार असेल तर त्याचा अधिकृत शासन निर्णय कुठे आहे? हा निर्णय कोणत्या विभागाने घेतला आहे? त्याची अंमलबजावणी कोणत्या पद्धतीने होणार आहे? तसेच भविष्यात या प्रकल्पाचा आर्थिक भार महानगरपालिकेवर पडणार नाही याची हमी कोण देणार? असे सवाल मगदुम यांनी उपस्थित केले. या पार्श्वभूमीवर उपमहापौर गजानन मगदुम यांनी आयुक्ताकडे पत्र देऊन 30% शासन महानगरपालिका हिस्सा कोणामार्फत अदा करण्यात येणार आहे याबाबतचा शासन निर्णयाची प्रमाणित प्रत उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. महासभेत तोंडी माहिती देऊन विषय पुढे रेटणे योग्य नाही. महानगरपालिकेच्या आर्थिक हिताशी संबंधित एवढ्या महत्त्वाच्या विषयावर लेखी आणि अधिकृत कागदपत्रे सभागृहासमोर असणे आवश्यक आहे, अशी स्पष्ट भूमिका मगदुम यांनी मांडली. शासन 30% हिस्सा देणार असेल तर त्या संदर्भातील शासन निर्णय अथवा अधिकृत आदेश प्रशासनाने तातडीने सभागृहासमोर सादर करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. संबंधित विभागाला आवश्यक सूचना देऊन शासन निर्णयाची प्रमाणित प्रत उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करावी, असेही त्यांनी पत्रात नमूद केले. त्यामुळे MRDPच्या 30% हिस्स्याचा मुद्दा आगामी विशेष महासभेत चांगलाच पेटण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडे शासनाचा अधिकृत आदेश आहे की केवळ तोंडी माहितीच्या आधारे हा विषय पुढे नेला जात आहे, याचा जाब नगरसेवकाकडून विचारला जाण्याची चिन्हे आहेत.